मी तुमच्यासोबत सर्दीवरती एकदम रामबाण उपाय सांगणार आहे बरं का. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तव्यावरती ना ओवा आणि मीठ, खडे मीठ जे असतं ते गरम करायचं आहे, त्याची एक पुरचुंडी करायची आणि त्याचा वास लहान मुलांना घ्यायला द्यायचा आहे. आणि झोपताना काय करायचं आहे, तीच पुरचुंडी त्यांच्या उशाशी ठेवायची. बघा दुसऱ्या दिवशी एकदम ठणठणीत बरं वाटतं. म्हणजे माझ्या मुलीला तरी दवाखान्यातल्या औषधांपेक्षा ह्यानी ना एकदम लगेचच तुरंत बरं वाटतं. तर आणि त्यानंतर काय करायचं, तुम्ही रोज झोपताना त्याला काय करा, तवा जो असतो ना थंडीच्या दिवसांमध्ये गरम करायचा आणि त्याच तव्यावरती त्याला तुम्ही छाती शेकून घ्यायची, नाक शेकायचं आणि डोकं शेकायचं आणि 100% बरं वाटतं बरं का. म्हणजे ना मी माझ्या मुलीला बघा, आता थंडी चालू होऊन आता 2 महिने तरी झाले, पण तिला अजिबात सर्दी वगैरे झाली नाही. तर तुम्ही तुमच्या मुलांची ना अशी थंडीमध्ये काळजी घेऊ शकता. म्हणजे ना दिवसभर एकतर थंडी असेल जास्त तर फुल कपडे घाला, फुल बाह्यांचेच कपडे वापरा आणि पायामध्ये कंटिन्यू सॉक्स ठेवा. अशा पद्धतीने काळजी घेतली ना तर अजिबात मुलं आजारी पडत नाहीत आणि एकदम ठणठणीत छान राहतात, एकदम हसत खेळत राहतात, बरं वाटतं आपल्यालाही. आणि तुम्हाला देखील सर्दी वगैरे झाली ना तरी तुम्ही असंच ओवा आणि खडे मीठ गरम करा आणि त्याचा तुम्ही वास घेत जावा. तर थोड्या वेळाने तुम्हाला बघा बरं वाटेल. म्हणजे शिंका वगैरे येत असतील तर त्या तुरंत थांबतात. तर अशा पद्धतीने मी माझ्या मुलीची काळजी घेत असते थंडीच्या दिवसांमध्ये. तर तिला सर्दी वगैरे अजिबात होत नाही मग त्यामुळे. आणि ओव्या आणि मिठामुळे ना लगेचच फरक पडतो. तर हे सगळे ना घरगुती उपाय आहेत आणि ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्की फरक पडतो याच्यातून. तर ना आता आज आहे संडे आणि संडे म्हटलं ना की आपल्याला बायकांना तर सुट्टी नसते. सुट्टी म्हणजे काय असतं, सुट्टी म्हणजे पूर्ण दिवस आराम आणि असा दिवस आपल्यासाठी तर अजिबात उजेडलेला नाही अजूनही. तर म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला कळलेलंच असेल, आपण आठवडाभर इतकी कामं करतो ना, त्यामध्ये आपल्या बारीक सारीक कामं जे असतात म्हणजे लहान सहान किरकोळ गोष्टी बाकी राहतातच. तर त्या करण्यासाठी आपल्याकडे असतो संडे, हो ना. म्हणजे गृहिणी आपल्याला सुट्टी तर नसतेच, आपल्यासाठी संडे म्हणजे एक्स्ट्रा वर्क करण्याचा दिवस असतो. कारण काय होतं, आठवड्याचे 6 दिवस आपले कसे जातात कळत नाही. आणि सॅटर्डे संडे तर आपल्याला कसं असतं, सॅटर्डेला काहीतरी भाजीपाला आणा, कुठेतरी काहीतरी आणा, नवऱ्याला सुट्टी आहे तर घरात लागणारं सामान आणा, या सगळ्या गोष्टीमध्ये आपला सॅटर्डे जातो. तर संडे आपल्याला असतो आणि संडेमध्ये आपल्याला हेच काम असतं की एक्स्ट्राच आपलं काय काय राहिलं आहे. म्हणजे आठवड्याच्या 5 दिवसांमध्ये ज्या गोष्टी आपल्याकडून केल्या जात नाहीत, म्हणजे क्लिनिंग, छोट्या छोट्या गोष्टींचं क्लिनिंग असतं. जसं की काही भांडी अशी असतात जी आपण वापरातच येत नाहीत, तर ती भांड्यांवरती धूळ जमा झालेली असते. क्लिनिंग म्हणजे काय असतं, कपाटावर धूळ जमा झालेली असते. आणि माझं तर कसं झालं, मी गावाला गेले होते आणि त्यानंतर ना जेवढे लागणारे भांडे आहेत ते मी घासून घेतले आणि काही भांडे मी जाताना घासून ठेवलेले होते, तर ते तसेच स्वच्छ होते. पण काही काही गोष्टी ज्या होत्या ना त्या वापरलेल्याच नव्हत्या. म्हणजे जसं की वाट्या होत्या आणि काही ग्लास होते, अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या, डब्यांची झाकणं. तर या गोष्टी मी म्हटलं आता आज संडे आहे तर आज आपल्याकडे वेळ आहे. संडे म्हणजे आपला एक्स्ट्रा कामाचा दिवस असतो नाही का. म्हणजे कितीही काम केलं ना तरी लहान सहान भरपूर गोष्टी असतात ज्या क्लीन करायच्या असतात, तर ते आपल्याला काम असतंच. तर चला तर मग आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत हेच शेअर करणार आहे. तर माझ्या ना काही गोष्टी होत्या ज्या गावावरून आल्यानंतर मी लागणाऱ्या गोष्टी तर क्लीन केल्या, पण बाकीच्या गोष्टी क्लिनिंगच्या राहिल्याच होत्या. तर म्हटलं आज तेच करूयात. आणि आपल्याला कसं असतं, घरात आपल्याला दिवसभर असा जातो ना, म्हणजे वीकडेज म्हटलं की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपलं काही ना काहीतरी चालूच असतं. जसं की जेवण, नाश्ता, लहान मुलांचं असेल तर त्यांचं जेवण असतं वेगळं करायचं. काही मुलं तिखट खात नाहीत, तशीच माझी कृषिका आहे, तिखट फार खात नाही अजून तरी. म्हणजे अजून तशी ती लहानच आहे, थोडंफार खाते. ज्या गोष्टी तिच्या आवडीच्या आहेत ना त्या ती तिखट बरोबर खाते, पण ज्या आवडीच्या नाही आहेत ना त्या अजिबात खात नाही. तर तिच्यासुद्धा मी काय काय रेसिपी तिच्यासाठी वेगळ्या मी बनवत असते. तर त्या काही गोष्टी आहेत त्या पण तुमच्यासोबत शेअर करेन. जर तुम्हालासुद्धा लहान मुलांचं काय म्हणजे त्याला तुम्ही फूड देऊ शकता हे तुम्ही जर रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंट करा, मी त्याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवेन. तर इथे ना म्हटलं आता ह्या वाट्या जरा जास्तच खराब झाल्यात आणि वाट्यांची सेटिंग जी होती ना तीसुद्धा थोडीशी हल्ली होती, म्हणजे कशी तरी अशी लावलेली होती गडबडीमध्ये. तर म्हटलं आज तेच करूयात, वाट्यांची सुद्धा क्लिनिंग व्यवस्थित करूया आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी लावूयात. तर हेच असतं, म्हणजे आपल्याला नाही का असं वाटत असतं की तुम्ही तर घरातच असता, तुम्हाला काय कामं असतं. तर तसं नसतं, गृहिणींनासुद्धा भरपूर कामं असतात. म्हणजे घरात जेवढी कराल एवढी कामं कमीच असतात आणि जर शोधून काढली ना छोटी मोठी कामं तर भरपूरच निघतील.
पण क्लिनिंग तर घराची केलीच पाहिजे, त्या बाबतीत कंटाळा करून चालत नाही. म्हणजे संडे आहे तर निवांत आराम करा असं नाही, एखाद दिवशी आपण आराम करतो नाही असं नाही, पण क्लिनिंग तर केलंच पाहिजे. जेवढं तुम्ही घर तुमचं स्वच्छ ठेवाल ना, असं म्हणतात स्वच्छ घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि लक्ष्मी त्या घरामध्ये नांदत असते. तर लक्ष्मी आपल्या घरात नांदावी असं वाटत असेल तर आपलं किचनपासून ते आपल्या हॉलपर्यंत असेल आणि तुमचं सर्वच घरातलं जे असेल ते क्लीन असलं पाहिजे, सगळं स्वच्छ असलं पाहिजे. तर आज ना मला मशीनला सुद्धा कपडे लावायचे होते, तर मी शक्यतो ना बऱ्यापैकी कपडे हातानेच वॉश करत असते. कारण मला ना ते मशीनचं क्लिनिंग असं जास्त असं वाटत नाही की फार क्लीन सगळे कपडे होतात, स्वच्छ होतात असं वाटत नाही. तर जे कपडे नुसते पाण्यातून काढण्यासारखे किंवा असे नॉर्मल वॉश करण्यासारखे असतात किंवा आपले ब्लँकेट्स झालं, बेडशीट झालं, ते मी त्याच्यामध्ये वॉश करत असते. पण अगदी जर मळलेले कपडे असतील ना, तर मग मी ते काय करते, फारच वेळ नसेल कपडे धुण्यासाठी आणि जर कधी कधी कंटाळा येतो आणि तर थंडीच्या दिवसात तर एवढा गारठा असतो ना, तर असं गार पाण्यामध्ये हात नाही घालू वाटत. तसं टाकीतलं पाणीसुद्धा वरचं एकदम थंड झालेलं असतं. तर मग अशा वेळी काय करायचं, गरम पाण्यामध्ये ना निरमा घ्यायचा. ही ट्रिक तुम्हाला नक्की एकदम उपयुक्त पडणार आहे. तर निरमा गरम पाणी घ्यायचं, थोडंसं कडक पाणी घेतलं ना तर तेलकट डाग असतात, असं माझ्या कपड्यांना असेच काहीतरी तेलकट डाग पडलेले होते. तर मग मी काय केलं, उशांचे कवर वगैरे होते आणि काही गोष्टी होत्या, तर त्या मी गरम पाण्यामध्ये निरमा टाकून भिजवत ठेवल्या होत्या. तर मग त्यानंतर ना त्याच्यात थोडंसं वेळ ठेवायचा, अर्धा पाऊण तास तुम्ही भिजवत ठेवलं ना तर त्याचा पूर्ण तेलकटपणा जो असतो तो गरम पाण्याने निघून जातो. आणि त्याचबरोबर जे काही त्याच्यावर मळ वगैरे असतो ना, तर तो मशीनमध्ये सुद्धा मग निघतो. अशा पद्धतीने जर तुम्ही कपडे भिजवत ठेवले तर ना इथे मशीनसुद्धा बऱ्याच दिवस झालं, मशीनला मी कवर मागवायचा म्हणते, पण कवर काही मागवणं होतच नाही आहे. म्हणजे बघायला वेळच नाही आहे की कोणता कवर चांगला मिळेल आणि आपल्या मशीनच्या हिशोबाने कवर मिळतो ना, लहान मोठा साईजचं, त्या हिशोबाने. तर मग कवर आता मागवायचाच आहे. तर तोपर्यंत मग मशीन मी अशी ना कॉलिन टाकून पुसत असते. पण आता जे आमच्या जवळचं कॉलिन आहे ना, ते आता सध्या खाली आहे, म्हणजे गाडीमध्ये नेलं आहे तर ते तिकडेच आहे. तर मग असंच मी ओला क्लॉथनी त्याला क्लीन करून घेतलं. पण कॉलिननी ना असं आपलं काचेच्या वगैरे वस्तू पुसल्या ना तर खूप क्लीन आणि स्वच्छ निघतात. तर तुम्हीसुद्धा वापरता का, तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर मग इथे ना भांडे वगैरे आपले असतात, ते कधी कधी काय होतं आपण वॉश करतो दिवसभराचे आणि ते तसेच आपले राहिलेले असतात मांडायचे. तर मग ते सुद्धा भांडे सगळे मांडून घेतले आणि सगळा किचन मग आवरून घ्यायचा होता. पण आता ना जेवण वगैरे अजून बाकीच होतं, त्यामुळे मग किचन नाही आवरला, पण भांडे वगैरे सगळे व्यवस्थित मांडून ठेवलेले आहेत. चला तर मग आता काय करायचे, आता मला ना कपडे वगैरे मी बघते कोणते कोणते मी वॉश करायचे. तर आता आज तरी मी कपडे मशीनलाच लावणार आहे, नाहीतर इतर वेळी मी ना हातानेच कपडे वॉश करत असते. तर असो, यावरून तुम्हाला कळलंच असेल, संडे म्हणजे आपल्यासाठी सुट्टी नसते, उलट एक्स्ट्राची कामं असतात. आणि एवढंच आहे की रेग्युलरची जी कामं असतात ती थोडीशी आपण निवांत करू शकतो, हळूहळू करू शकतो, एवढंच आहे. आणि बाकी काय, चालायचंच. चला तर मग पटपट आपली सगळी कामे उरकून घेऊयात. अजून एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता कधी कधी काय होतं, भांडे ना खूप दिवस वॉशच केले जात नाहीत आणि असे प्लॅस्टिकच्या वगैरे बरण्यासुद्धा असतात, झाकणं असतात, तर त्याच्यावर ना असे तेलकटसारखे डाग पडतात, म्हणजे असे तेलकट होतात. झाकणं, बरण्या असतील आणि वाट्यासुद्धा असतील तर तशा तेलकट होतात ना, तर त्याला काय करायचं, गरम पाणी करायचं, गरम पाण्यामध्ये निरमा टाकायचा आणि ते गरम पाणी थोडंसं उकळलं, म्हणजे थोडंसं गरम झालं ना चांगलं कडक, की ते त्याच्यामध्ये आपल्या ज्या बरण्या असतील आणि झाकणं वगैरे असतील ना, तर ती त्याच्यामध्ये भिजत घालायची. वाट्या असतील, जे पण तुमचे कोणते भांडे असतील त्याच्यावर डाग पडले असतील, ते असे पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि त्यानंतर वॉश करायचे. खूपच इझी जातं. इझी म्हणजे एकदम तुम्हाला जास्त घासायला वगैरे लागत नाहीत आणि एकदम क्लीन होतात आणि चकचकीत दिसतात. महत्त्वाचं म्हणजे तेच आहे, एकदम चमकदार दिसतात. तर त्यानंतर आता मी इथे कपडे भिजवत ठेवले होते, तुम्हाला म्हटलंच ना मी, तर ते भिजवलेले कपडे आता मी मशीनमध्ये टाकते आणि मशीन लावून मग आता आपले कपडे वगैरे क्लीन होतील छान. तर ती सुद्धा ट्रिक आहे. तुमचे जर एकदमच घाण झालेले कपडे असतील आणि तुम्हाला वॉश करायला वेळ नसेल
ते तुम्ही असं निरम्यामध्ये कडक पाण्यामध्ये भिजवून ठेवा. छान स्वच्छ कपडे निघतात एकदम आणि डाग वगैरे सुद्धा एकदम त्याच्यावरचे निघून जातात. आता इथे मी काय करणार आहे, आठवड्याभरासाठी ना मी लसूण खोबरं वाटून ठेवत असते. म्हणजे जर तुमची ग्रेव्हीची भाजी असेल किंवा कोणतीही भाजी तुम्हाला बनवायची असेल तर त्यासाठी वेगळा तुम्हाला मसालाही वाटायला लागत नाही आणि असं पटकन रेडी असेल ना गोष्टी, तर भाजीसुद्धा पटकन चुटकीसरशी बनून जाते. म्हणजे तुम्हाला टिफिन वगैरे द्यायचा असेल ना किंवा तुमची लहान मुलं स्कूलला वगैरे जात असतील त्यांच्यासाठी सकाळी सकाळी तुम्हाला उठून भाजी वगैरे बनवायला लागत असेल तर ही खूपच इझी ट्रिक आहे. आणि अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्ही जर संडेच्या दिवशी करून ठेवल्या तर तुमचा वीकमधली जी कामं असतात ती चटकन होतात आणि फार वेळही लागत नाही आणि कंटाळाही येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही लसूण खोबरंसुद्धा काढून ठेवत जावा 7-8 दिवसाचं आणि ते तुम्हाला एकदम डेली सकाळ संध्याकाळ यूज होऊ शकतं. तर ही एक ट्रिक आहे. आणि त्याचबरोबर भाज्या वगैरे सुद्धा तुम्ही कट करून फ्रीजमध्ये व्यवस्थित भरून ठेवू शकता, जेणेकरून तुमचं आठवडाभराचं जे तुमच्या नवऱ्याचा टिफिन असेल किंवा मुलांचे डबे असतील ते इझिली लवकर होऊन जातील आणि तुम्हाला सकाळी सकाळी सगळी जी कामं असतील तुमची ती वेळेत होतील. तर इथे कृषिकासाठी मी बनवलेली आहे चपाती आणि दूध. तर तेच माझं दुपारचं जेवणाचा टाईम झालेला आहे. पण त्याच्या आधी कृषिकाचं जेवण असतं, म्हणजे कृषिका जेवण करते, चपाती दूध खाते. तर दूध चपाती साखर हा सुद्धा तुमच्या मुलांसाठी एक चांगला ऑप्शन आहे लंचचा. तर तुम्ही देऊ शकता लंचला किंवा डिनरला सुद्धा तुम्ही चपाती देऊ शकता आणि त्याच्यात थोडीशी साखर टाकली ना तर मुलं छान आवडीनं खातात. तर कृषिकाला ना असं मोबाईल वगैरे दाखवण्यापेक्षा काही ना काहीतरी वेगळं दरवेळी दाखवावं लागतं. मग तिचे ते खेळणे खेळूनसुद्धा ती बोर होते आणि काहीतरी नेहमीचं तिला दाखवण्यापेक्षा वेगळं काहीतरी असं गोष्ट सांगत किंवा मग असं बाहेर काहीतरी पाखरं दाखव, पक्षी, झाडं, असं काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी बोलत तिला मला जेवण भरवावं लागतं. तर तो एक मोठा तिचा टास्कच आहे, कारण तिला जेवण भरवणं म्हणजे आपल्यासाठी मोठाच टास्क असतो. कारण ती फार वेळ खाते त्याच्यामध्ये, माझा अर्धा 1 तास तरी कधी खातेच. आणि तिला जेवणाची ना तुम्ही दिवसभर जरी उपाशी ठेवली ना तरी अजिबात इच्छा नसते. म्हणजे जेवणाची तिची इच्छा कधीच नसते असं म्हणलात तरी चालेल. जबरदस्तीनं जे आहे ना ते मला तिला जेवण भरवावं लागतं, कारण ती कधीच म्हणत नाही की मला भूक लागली, मला जेवायला दे. आणि इथे बघा दुपारचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपला किचन खूप सुंदर दिसत आहे आणि इथे क्यूटशी कृषुडी क्यूटशी स्माईल देते. खूप नखरे तिचे चालू असतात, एकदम गोड इतकी हरकते करते ना. मी तर तिची सारखी किस घेत असते, सारखी पप्पी घेत असते. आणि रात्रीची लवकर झोपली नाही ना तर ती माझ्याकडून खूप ओरडासुद्धा खात असते. म्हणजे दिवसभर तिचा इतका लाड होतो माझ्याकडून, इतका लाड की रात्री ती जाऊ दे असू दे. तर त्यानंतर मग जेवण वगैरे झाले, कृषिका झोपली ना की मग मी काय करत असते, झाडू वगैरे मारून घेते. म्हणजे सकाळी एकदा झाडू मारलेला असतो, पण थोडंसं लहान जागा असली ना की कचरा थोडासा पटकन उठून येतो असं म्हणतात ना, म्हणजे उठून दिसतो. तर मग मी सारखं असं थोडा जरी कचरा दिसला ना तरी क्लीन करत असते, झाडू मारून घेत असते. आणि झाडू वगैरे मारून झाला की त्यानंतर मग फरशी वगैरे क्लीन करते. बघू काय होते चक्कर येते. तर इथे ना कृषीची अशीच नाटकं चालू असतात, म्हणजे चक्कर येते वगैरे. तर आज ती झोपली नव्हती, पण मी म्हटलं तिला झोपायला वेळ होत होता तर म्हटलं क्लिनिंग करून घेऊया. तर गॅलरीमध्ये सुद्धा असं मी पाणी घालत असते. गॅलरीमध्ये नेहमीच एवढं असं गर्दी नसते, पण आता कृषिकाचे बड्डेची सायकल्स वगैरे आणि चेअर तिच्या आत्तूनं तिला दिलेली आहे. तर सायकलसुद्धा तिच्या आत्तूनच दिली आहे. पण चेअर आत्ता आम्ही गावावरून आलो ना तर तेव्हा आत्तू म्हणाली तिची घेऊन जा तिला आवडली तर त्यासाठी मग ते भरपूरच पसारा दिसतोय. आणि मग झालं आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आहे. आणि पुढे मी तुमच्यासोबत आता इथे शेअर करते माझे ना ते मिशोवरून येणार होते 2 टॉप, जे तुम्ही जीन्सवरती वेअर करू शकता किंवा असे लूज जे असे प्लाझो टाईप पॅन्ट असतात ना ते आता नवीन निघालेले आहेत बघा. त्याच्यावरती सुद्धा मी जे यूज करते तुम्हाला माहिती असेल, तर ते सुद्धा मी मिशोवरूनच मागवले होते. मला 300 मध्ये 2 मिळाले होते. तर मस्त आहेत एकदम. त्याच्यावरती पण हे अशा पद्धतीचे टॉप आहेत ना, शॉर्ट कुर्तीज टाईप आहेत. हे खूप सुंदर दिसतात आणि इतके छान वाटतात ना. म्हणजे आता जो मी वेअर केला आहे ना तो सुद्धा त्याच्यातलाच आहे. तो पण मला 150पर्यंतच मिळाला आहे, म्हणजे त्याच्या आतच असेल. आणि हे सुद्धा मला 300 म्हणजे 280 किंवा 85 अशा रेंजमध्ये काहीतरी हे 2 मिळाले आहेत. तर खूपच सुंदर टॉप आहेत हे सुद्धा. आणि कलर तर तुम्ही पाहू शकता, वाव.
तर त्यानंतर मग आता कृषिकासुद्धा झोपलेली आहे आणि घरसुद्धा आपलं बघा किती सुंदर क्लीन झालं आहे. म्हणजे जेवढं आपण गोष्टी क्लीन ठेवू ना तेवढं आपल्यालासुद्धा मस्त फ्रेश वाटतं. तर बघा इतकं दुपारी म्हणजे माझं दररोज हेच रुटीन आहे. दुपारचं मी असं स्वच्छ सगळं घर करत असते आणि त्यानंतर जे आहे ना मी थोड्या वेळ मग व्हिडिओ एडिटिंगला वगैरे लागतो. म्हणजे व्हिडिओ एडिटिंगला माझा मिनिमम 2-2.5 तास 3 तास जातात. म्हणजे व्हिडिओ एडिटिंग असतं, त्याच्यानंतर व्हॉइस ओव्हर करणं असतं आणि बरंच असतं गोष्टी. मग त्या मी दुपारच्या आता हल्ली झोपत नाही कारण वेट गेन होतं. मग वेट लॉस माझं चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर इथे आमचा लाडोबा असा झोपलेला आहे. आणि झालं तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुमच्यासोबत शेअर करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत भरपूर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, भेटूयात अशाच आपण इंटरेस्टिंग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.